मंडळी, आज आहे मी वाई पसरणी या घाटामध्ये. सकाळचं वातावरण आहे आणि खूप मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. तर म्हटलं थोडक्यात तुम्हाला माहिती द्यावी. आता बघा तुम्ही समोर आपल्याला दिसत आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. म्हणजे काय तर या भागामध्ये पाऊस कमी पडतो आणि ही आहे वाई. तर आता वाईमधील आपण वाई पसरणी या घाटात आहोत. बघाल तुम्ही हा जो रस्ता आहे, हा रस्ता महाबळेश्वरला जातो आणि या महाबळेश्वर भागामध्ये मोठमोठे डोंगराच्या रांगा आहेत. आणि या रांगांमध्ये काय होतं की ज्यावेळेला पावसाचं सीझन असतं त्यावेळेला जो पाऊस आहे तो पाऊस जास्त करून हा महाबळेश्वरमध्ये पडतो. आता का पडतो तर महाबळेश्वर भागामध्ये जे मोठमोठे डोंगर आहेत त्या डोंगरांना येणारा नैऋत्य मोसमी पाऊस आहे तो पाऊस डोंगरांना धडकतो. त्यामुळे महाबळेश्वर भागामध्ये पाऊस हा जास्त पडतो. आणि राहिलेला किरकोळ पाऊस आहे तो किरकोळ पाऊस या वाई भागामध्ये पडतो. म्हणजेच या सकल भागामध्ये पाऊस कमी पडतो. आणि या भागामध्येच आमच्या इकडचे बरेचसे शेतकरी हे मदर प्लॅन्टपासून स्ट्रॉबेरीचे बेबी प्लॅन्ट तयार करतात. खूप शुद्ध हवा आहे आणि मनसोक्त जगण्यासारखं वातावरण आहे. तर म्हटलं थोडीशी तुम्हाला माहिती द्यावी. आता बघाल तुम्ही हे जे डोंगराच्या रांगा आहे त्या रांगांच्या त्या समोरच्या डोंगराच्या पाठीमागे मांढरदेवी गड आहे. त्याचबरोबर बघाल तुम्ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढा मस्तपैकी डोंगर आहे मात्र या डोंगरांमध्ये वनवे लावलेले आहेत. आणि गेले कित्येक वर्षाचा माझा एक असा अभ्यास आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत वनवा लावणारा माणूस हा कधी सापडलाच नाही. सगळे डोंगर बघाल तुम्ही काळे काळे पडलेले आहेत. याचा अर्थ काय तर वनवा लावलेला आहे. हा निसर्ग जसा आपल्याला म्हणजे शुद्ध ऑक्सिजन देतो, या निसर्गामुळे आपलं जीवन आहे, तसंच पशु पक्षी जे आहेत त्यांचं सुद्धा जीवन या निसर्गावरतीच अवलंबून आहे. तर कृपया माझी विनंती आहे त्या अतिशाने लोकांना की जी वनवा लावतात, कृपा करून वनवा लावू नका आणि निसर्गाची वाट लावू नका तुम्ही. हा निसर्गाचं जे निसर्ग चक्र आहे ते निसर्ग चक्र जर सुरळीत राहिलं तरच आपण जगणार आहोत.